आमदार भास्कर जाधव यांची पत्रकार परिषद. पोलिसांनी पोलिसांचं काम केलं असतं तर हा संघर्ष टळला असता. निलेश राणे यांची सभा गुहागरमध्ये होती, मग माझ्या ऑफिससमोरून राहिली का? पोलिसांनी रॅलीला परवानगी कशी दिली? गुहागरमध्ये सभा असताना निलेश राणे मुद्दामून 6 किलोमीटर वळसा मारून आले. त्यांना हे घडवायचं होतं. गृहखात्याला हे घडवायचं होतं की काय? निलेश राणेंनी जाहीर व्यासपीठावरून मला मारण्याची धमकी दिली आहे. हे व्यासपीठ भाजपचं होतं म्हणजे भाजपला सुद्धा माझा काटा काढायचा आहे का? विरोधक म्हणून मला भाजपला संपवायचं आहे का? राणे यांनी काल ज्या पद्धतीने खालच्या दर्जाचं भाषण केलं, भाजपला ही संस्कृती आता मान्य आहे का? सुरक्षा घेऊन काही लोक महाराष्ट्रात दंगा घडवू पाहत आहेत. निलेश राणे समर्थकांकडून पहिल्यांदाच दगडफेक झाली. आम्ही सुद्धा दगडफेक केली, हे आम्ही मान्य करतो. पण नंतर काय? काही झालं तरी मी कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभा राहणार. घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला होता. पोलीस स्थानकात तक्रार द्या. पोलीस यंत्रणा कितपत मदत करेल याबद्दल शंका, ती पण आपण कायदा पाळून पुढे जाऊया, असं ठाकरेंनी म्हटलं. भाजपच्या विरोधात लढतोय म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न सुरू. कालच्या निलेश राणे यांच्या गुहागरच्या सभेसंदर्भात माझ्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. हाच रस्ता का निवडला? तर तुमच्या घरासमोरून हा रस्ता जातो, घराकडून येतो, मुद्दाम करायचा असेल माझ्या घरासमोर करायला सांगा स्वागत. मला काही अडचण नाहीये. त्यांनी रितसर स्वागत करावं, त्यांनी रितसर सभा करावी, माझं काय म्हणणं काय नाही. परंतु त्यांच्याकडून जे निरोप आलेले आहेत आणि तुम्हाला जे काही मेसेज मिळालेले आहेत ते आम्ही भास्कररावांच्या कार्यालयासमोरच धिंगाणा करणार, आम्ही राडा करणार, आम्ही त्या ठिकाणी दगडफेक करणार, ते मी चालू देणार नाही, हे मी पोलिसांना सांगितलं. आणि ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही, तर पोलीस म्हणून तुमची आहे. म्हणून माझ्या शिवसेनेच्या वतीनं त्यांना पूर्वनियोजित पत्र दिलं होतं. पोलीस रस्त्यावर एवढे असताना त्यांनी 1.5 तास त्या ठिकाणी आम्हाला कार्यालयासमोरच सत्कार घ्यायचा आहे, धिंगाणा करायचा आहे, याच्याकरता पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. 1.5 तास झाल्यानंतर मी माझ्या लोकांना स्पीकरवरून आव्हान केलं की चला घरोघर चला, पोलिसांचं पोलीस काम करतायत, तुम्ही काही कोणी थांबू नका. तिथं ते नंतर आले, त्यांनी सत्कार स्वीकारला आणि तिथून त्यांनी पायी मिरवणूक काढायला सुरुवात केली. जर गुहागरला माझ्या चिपळूणपासून आणखीन 40 किलोमीटर सभा दूर होती, पहिले 60 किलोमीटर आले दुसऱ्या रस्त्याने, आता दुसऱ्या रस्त्याने जायचं होतं, तिसऱ्या रस्त्याने ते 40 किलोमीटर जायचं होतं. त्याच वेळेला पोलिसांनी आगत स्वागत झालं, फटाके काय ते झाले. त्यांना गाडीत कोंबायला पाहिजे होतं आणि गाडीत कोंबून त्यांना गुहागरकडे रवाना करायला पाहिजे होतं. हे जर पोलिसांनी आपलं कर्तव्य बजावलं असतं तर पोलीस निश्चितपणे आजची हा झालेला प्रकार टाळू शकले असते. पण माझी खात्री आहे की त्यांनी रस्ता रोखून धरेपर्यंत पोलीस बरोबर होते, व्यवस्थित होते. नंतर पोलिसांच्यावर कुठून तरी दडपण आलं, त्यामुळे पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला, आमच्या बाजूला संपूर्ण बॅरिकेड्स लावलेले होते आणि त्यांना मोकळं सोडलं. तुम्ही बघा, सगळे व्हिडिओ क्लिप बघा, सगळं फुटेज बघा. ते पलीकडे चालून आलेत. आमचा एक तरी माणूस रस्ता ओलांडून गेलाय काय? रस्ता तर सोडा, माझ्या ऑफिसच्या समोर रस्त्याच्या पलीकडे गेलाय काय, रस्त्यावर गेलाय काय, तुम्ही दाखवा. आणि म्हणून 400 काय 500 काय 1000 लोकांच्यावर गुन्हे दाखल करा, परंतु सगळं फुटेज, वेगवेगळ्या प्रकारचं फुटेज आज मला मिळालेलं आहे, ते तपासा आणि पोलिसांनी कारवाई करावी. आमचं त्यांना सहकार्य राहील. पकड सुरू झाली आहे. मला पोलिसांना एवढंच सांगायचं आहे की म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय. किती जणांची धरपकड करा तेवढी करा. मी माझ्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार आहे. मला अटक केली तरी सुद्धा चिंता नाही, कारण ह्या सगळ्याच्यात मी सावरासावरीलाच होतो, तरी पण काय अटक नाही. पण हे घाबरणार नाही. पण आज निलेश राणेंनी एक गोष्ट कबूल केलेली आहे की उद्या भास्कर जाधवचा जर का खून झाला, जर भास्कर जाधवला जिवे मारण्यात आलं तर ती जबाबदारी मी घेतली, हे निलेश राणेंनी कबूल केलंय. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या व्यासपीठावरून ते हे पुन्हा पुन्हा बोलतायत. म्हणून भारतीय जनता पार्टीने सुद्धा ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. नारायण राणे असतील किंवा राणे परिवार आणि भास्कर जाधव याचा पुन्हा वाद आहे, या पुन्हा एकदा उठावून आलेला आहे. हा वाद कुठेतरी थांबावा असं वाटतं, तुम्हाला वाटतं का? किंवा हा संघर्ष काल टळला असतं तर बरं झालं असतं? असं आहे की हा संघर्ष तुम्ही म्हणता त्याप्रमाणे थांबवावा असं तुम्हाला वाटतं का? हा संघर्ष टळला असता काल असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न तुम्ही मला विचारताय. मी सांगितलं ना की पोलिसांनी त्यांना सरळ गाडीत घालून जर गुहागरला पाठवून दिलं असतं किंवा त्यांना गुहागरमध्ये जाऊन सभा घ्यायची होती, मी त्याला विरोध केलेला नाही. तुम्हाला माहित आहे का, चिपळूणमध्ये आणि गुहागरमध्ये जवळजवळ 3 दिवस अगोदर वेगवेगळ्या 50-50 बसेस ह्या बाहेरच्या लोकांच्या फिरत होत्या.
कालच्या त्या सगळ्या तुम्ही सगळ्या जे काही माणसं 100-500 त्यांच्याबरोबर होती, फार काय माणसं, त्यातली 5-25 तरी माणसं स्थानिक तुम्ही मला दाखवा. सगळी माणसं बाहेरची होती. काय पोलीस खातं करत काय होतं? 2-3 दिवस गुहागरमध्ये, चिपळूणमध्ये बाहेरच्या गाड्या फिरतायत. आमच्या कार्यालयांसमोर सारख्या गाड्या घेऊन उलटसुलट फिरण्यात. पोलीस खातं करत काय होतं? मला असं वाटतं की गृह खात्याला हे जाणीवपूर्वक घडवायचं आहे का? तुम्ही म्हणता त्या प्रश्नाचं दुसरं उत्तर की हे संपवायचं. मी 4-5 दिवसापूर्वीच मुलाखत दिलेली आहे डिजिटल टाइम्सला की यापुढं राणेंनी काही जरी माझ्याबद्दल बोलले तरी मी त्यांना बेदखल करणार आहे. मला हा वाद संपवायचाच होता, म्हणूनच मी बोललो ना. पण त्यांना तो संपवायचाच नाही. त्यांना हा वाद मला संपवायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यांना मला ठार मारून हा वाद संपवायचा आहे आणि ते त्यांनी काल जाहीर केलेलं आहे. मला तो वाद संपवायचा होता म्हणून मी मुलाखत दिलेली आहे आणि ती वर्तमानपत्रामध्ये सुद्धा बहुतेक सगळ्या प्रसिद्ध झालेली आहे. आणि म्हणून त्यांना जे काही करायचंय ते मला संपवूनच, म्हणजे मला ठार मारूनच हा वाद संपवायचा आहे, हे स्पष्ट झालेलं आहे.